Today we are going to study Science and Technology part 1st. In this video we are studying about carbon compounds. तर कार्बन कंपाउंड्स या चॅप्टरचे पहिले 5 व्हिडिओ तुम्ही अभ्यासले असतीलच आणि जर अभ्यासले नसतील तर ते जरूर अभ्यासा. त्या 5 व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. इम्पॉर्टंट कार्बन कंपाउंड्स इथेनॉल अँड इथेनॉइक ॲसिड. Ethanol and ethanoic acid are two commercially important carbon compounds. Let us now learn more about ethanol and ethanoic acid. At room temperature, colorless ethanol is in liquid state. These are the physical properties of ethanol. At room temperature, colorless ethanol is in a liquid state. Means ethanol is colorless and at room temperature it is in liquid state. Its boiling point is low, 78 degrees Celsius. Generally, ethanol is called alcohol or spirit. Means alcohol, spirit or ethanol are same. Ethanol is soluble in water in all proportions. म्हणजे कुठल्याही प्रपोर्शनमध्ये आपण जर ते पाण्यामध्ये ओतले तर ते पाण्यामध्ये सोल्युबल आहे. When aqueous solution of ethanol is tested with litmus paper, it is found that ethanol is neutral. Means it does not affected on litmus paper. Consumption of small quantity of dilute ethanol shows its effect. Even though is condemned, still it has remained socially widespread practice. Consumption of alcohol harms हेल्थ इन अ नंबर ऑफ वेज. तर आपल्या हेल्थसाठी ते काय आहे, ॲफेक्टेड आहे. म्हणजे त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होतात. इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स द फिजिओलॉजिकल प्रोसेसेस अँड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. कंझम्पशन ऑफ इवन अ स्मॉल क्वांटिटी ऑफ प्युअर इथेनॉल कॉल्ड ॲब्सोल्यूट अल्कोहोल कॅन बी लिथल. Ethanol being good solvent, it is used in medicines such as tincture iodine, cough mixtures and also in many tonics. तर मिथेनॉलचा उपयोग टिंक्चर आयोडीन बनवण्यासाठी केला जातो. टिंक्चर आयोडीन म्हणजेच काय, सोल्युशन ऑफ आयोडीन अँड इथेनॉल इज नोन ॲज टिंक्चर आयोडीन. कफ मिक्सचर्स अँड ऑल्सो इन मेनी टॉनिक्स. तर भूक लागण्यासाठी जी आपण टॉनिक्स वगैरे घेतो किंवा कफ झाल्यानंतर जी लिक्विड्स घेतो ती बनवण्यासाठी इथेनॉलचा उपयोग केला जातो. हे आहेत युजेस ऑफ इथेनॉल. पहा युजेस काय काय आहेत. इथेनॉल इज गुड सॉल्वंट. इट इज यूज्ड इन मेडिसिन्स सच ॲज टिंक्चर आयोडीन, कप मिक्सचर्स अँड ऑल्सो इन मेनी टॉनिक्स. दीज आर द युजेस ऑफ इथेनॉल. डू यू नो methanol means methyl alcohol, the lower homologue of ethanol, is a poisonous and intake of its small quantity can affect vision and at a time can be lethal. तर मिथेनॉलमुळे आपली विजनवरती इफेक्ट तर होतोच, शिवाय प्रसंगी मृत्यूसुद्धा येऊ शकतो. टू प्रिव्हेंट द मिसयूज ऑफ इम्पॉर्टंट कमर्शियल सॉल्वंट इथेनॉल, तर इथेनॉलचा मिसयूज टाळण्यासाठी काय केलं जातं, इट इज मिक्स्ड विथ पॉयझनस मिथेनॉल. म्हणजे इथेनॉलचा मिसयूज टाळण्यासाठी त्यामध्ये पॉयझनस मिथेनॉल मिक्स केलं जातं. सच इथेनॉल इज कॉल्ड डिनेचर्ड स्पिरिट. तर डिनेचर्ड स्पिरिट कशाला म्हणतात, मिक्सचर ऑफ इथेनॉल अँड मिथेनॉल इज नोन ॲज डिनेचर्ड स्पिरिट. अ ब्ल्यू डाय इज ऑल्सो ॲडेड टू इट सो दॅट इट इज इझिली रेकग्नाइज्ड. तर त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर पण टाकला जातो, त्यामुळे ते आपल्याला ओळखता येते. कमर्शियल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल. आता इथेनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण पाहूया. यू हॅव लर्न्ड अबाउट द ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ इथेनॉल इन अ प्रिव्हियस युनिट ऑफ दिस चॅप्टर. 2 more reactions of ethanol are as follows. The functional group OH means alcohol plays an important role in the reactions of ethanol. तर इथेनॉलची ऑक्सिडेशन रिॲक्शन आपण सुरुवातीला अभ्यासलेली आहे.
आता आपण आणखी 2 रिॲक्शन पाहणार आहोत. त्यापैकी पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम. वेन सोडियम इज ट्रीटेड विथ इथेनॉल देन सोडियम इथॉक्साइड इज फॉर्म अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व. आता ही अभिक्रिया कशी होते पहा. इथेनॉलमधील H रिप्लेस होतो आणि त्याची जागा कोण घेतो, सोडियम. आणि हा H जो बाजूला पडतो हायड्रोजन, त्यामधून हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. मीन्स इथेनॉल रिॲक्ट्स विथ सोडियम टू फॉर्म सोडियम इथॉक्साइड अँड हायड्रोजन गॅस. ऑल द अल्कोहोल्स रिॲक्ट विथ सोडियम मेटल टू लिबरेट हायड्रोजन गॅस अँड फॉर्म सोडियम अल्कॉक्साइड. मीन्स मिथेनॉल रिॲक्ट्स विथ सोडियम, then sodium methoxide is formed. Propanol react with sodium, then sodium propoxide is formed. Means all alcohols reacts with sodium to form hydrogen gas and sodium alkoxide. आता अल्कॉक्साइड म्हणजे काय, जे अल्कोहोल असेल ते ऑक्साईड फॉर्म होईल. म्हणजे इथेनॉल असेल तर इथॉक्साइड, प्रोपॅनॉल असेल तर सोडियम प्रोपॉक्साइड, ब्युटेनॉल असेल तर सोडियम ब्युटॉक्साइड, याप्रमाणे सोडियम ऑक्साइड्स फॉर्म होतात. इन द रिॲक्शन ऑफ इथेनॉल विथ सोडियम मेटल हायड्रोजन गॅस अँड सोडियम इथॉक्साइड आर फॉर्म ॲज अ प्रॉडक्ट्स. म्हणजे कोणत्याही अल्कोहोलची सोडियम बरोबर जर रिॲक्शन झाली तर हायड्रोजन गॅस आणि सोडियम अल्कॉक्साइड काय होते, फॉर्म होते. डिहायड्रेशन रिॲक्शन. वेन इथेनॉल इज हीटेड at the temperature 170 degree Celsius. When ethanol is heated at the temperature 170 degree Celsius with excess amount of concentrated sulfuric acid, one molecule of water is removed from its molecule to form ethene as unsaturated compound. म्हणजेच इथेनॉलची 170 डिग्री टेम्परेचरला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडबरोबर जर केमिकल रिॲक्शन केली तर सॅच्युरेटेड कंपाऊंडचं अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये कन्व्हर्शन होतं आणि पाण्याचा रेणू तयार होतो. रिॲक्शन पाहूया आपण. वेन इथेनॉल रिॲक्ट्स विथ इथेनॉल इज ट्रीटेड विथ 170 डिग्री in the presence of concentrated sulfuric acid, then ethene is formed and water molecule is byproduct. Means ethanol is treated with 170 degree temperature or heated at the temperature 170 degree Celsius with excess amount of concentrated sulfuric acid to form ethene and water. Here concentrated sulfuric acid acts as a dehydrating agent. तर सल्फ्युरिक ॲसिड काय करतं, डिहायड्रेटिंग एजंट म्हणून या ठिकाणी काम करते. यूज युअर ब्रेन पॉवर. एक्सप्लेन बाय रायटिंग रिॲक्शन व्हॉट विल हॅपन वेन पीसेस ऑफ सोडियम मेटल आर पुट इन एन प्रोपिल अल्कोहोल. तर एन प्रोपिल अल्कोहोलमध्ये जर सोडियम मेटलचे पीसेस टाकले तर काय होईल. आपण आत्ताच काय पाहिलं, एनी अल्कोहोल रिॲक्ट विथ सोडियम टू फॉर्म हायड्रोजन गॅस अँड सोडियम अल्कॉक्साइड. वेन pieces of sodium metal are put in N-propyl alcohol. Propyl alcohol CH3 CH2 OH is a propyl alcohol, reacts with sodium metal to form sodium propoxide CH3 CH2 ONA plus hydrogen or hydrogen gas is evolved. Means N-propyl alcohol reacts with sodium to form sodium propoxide and hydrogen gas is evolved. Now balance this reaction. Here H2 and here only one H, means we can write here 2, means here also write 2. Here 2Na means here also 2. तर एन प्रोपिल अल्कोहोलची सोडियम बरोबर जर रिॲक्शन झाली तर काय फॉर्म होणार आहे, सोडियम प्रोपॉक्साइड अँड हायड्रोजन गॅस. these products are obtained.
Next question. Explain by writing a reaction. Which product will be formed on heating N-butyl alcohol with concentrated sulfuric acid? N-butyl alcohol. The structural formula of N-butyl alcohol is CH3, CH2, CH2, again CH2, 4 carbons, OH. N-propyl alcohol is treated in the presence of concentrated sulfuric acid, means H2SO4. आपण हीट देणार आहोत म्हणजे इथं ट्रायंगल दाखवायचा. आता आपण रिएक्शन काय पाहिली होती? इथिल अल्कोहोल is heated at 170 degrees Celsius in the excess amount of concentrated H2SO4 to form ethene and water. Means here butene and water is formed. CH3, CH2, CH, double bond, CH2 plus H2O, this OH and this one H. Means any alcohol is treated in the presence of concentrated sulfuric acid to form its alkene and water molecule. Means saturated compound is converted into unsaturated compound. Science. Alcohol a fuel. The sugarcane plant transforms solar energy into chemical energy very efficiently. पहा शुगरकॅन प्लांट्स म्हणजे ऊसापासून ऊस काय करतो, सोलर एनर्जीचं कन्वर्शन केमिकल एनर्जीमध्ये अगदी सहजपणे केलं जातं. वेन मोलॅसेस ऑब्टेन्ड ड्युरिंग प्रोडक्शन ऑफ शुगर फ्रॉम शुगरकेन इज सब्जेक्टेड टू फर्मेंटेशन. अल्कोहोल दॅट इज इथेनॉल इज ऑब्टेन्ड. तर त्यामधून जी मळी निघालेली असते, मोलॅसिस म्हणजेच मळी निघालेली असते, त्याचं फर्मेंटेशन केलं की आपल्याला काय मिळतं? अल्कोहोल मिळतो. ऑन कंबशन इन सफिशियंट एअर इथेनॉल गिव्स कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ॲज द ओनली प्रॉडक्ट्स. इन दिस वे इथेनॉल इज अ क्लीन फ्यूल. देअरफॉर इन सम कंट्रीज इट इज यूज्ड ॲज ॲन ॲडिटिव्ह टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ पेट्रोल. सच फ्यूल इज नोन ॲज गॅसोहोल. तर गॅसोहोल म्हणजे काय? इथेनॉल इज युज्ड ॲज अन ॲडिटिव्ह टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ पेट्रोल अँड सच फ्यूल इज नोन ॲज गॅसोहोल. नेक्स्ट, इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड इज अ कलरलेस लिक्विड with boiling point 118 degrees Celsius. These are the physical properties of ethanoic acid. First property is ethanoic acid is a colorless liquid with boiling point 118 degrees Celsius. Ethanoic acid is commonly known as acetic acid. Its aqueous solution is acidic and turns blue litmus red. Means ethanoic acid is acidic. व्हिनेगर विच इज यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह इन पिकल्स. तर व्हिनेगरचा आपण अन्नपदार्थ टिकवण्यासाठी करतो. परिरक्षक म्हणजे प्रिझर्वेटिव्ह सबस्टन्स म्हणून केला जातो. व्हिनेगर इज अ 5 to 8% ॲक्वेस सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. द मेल्टिंग पॉईंट ऑफ प्युअर इथेनॉइक ॲसिड इज 17 degree Celsius, मीन्स व्हेरी लेस. देअरफॉर ड्युरिंग विंटर इन कोल्ड कंट्रीज इथेनॉइक ॲसिड फ्रीजेस ॲट रूम टेम्परेचर अँड लुक्स लाईक आईस. Therefore, ethanoic acid is also named as glacial acetic acid. पहा पुन्हा एकदा ऐका. Physical properties of ethanoic acid. Ethanoic acid is a colorless liquid. Its boiling point is 118 degree Celsius. Ethanoic acid is commonly known as acetic acid. Its aqueous solution is acidic and turns blue litmus red. Vinegar is a preservative substance. Vinegar is a 5 to 8% aqueous solution of acetic acid. The melting point of pure ethanoic acid is 17 degrees Celsius. Therefore, during winter in cold countries, ethanoic acid freezes at room temperature and looks like ice. And
Such ethanoic acid is named as glacial acetic acid. Chemical properties of ethanoic acid. Ethanoic acid contains carboxylic acid as its functional group. Ethanoic acid मध्ये functional group कोणता असतो? Carboxylic acid COOH. The chemical reaction of ethanoic acid are mainly due to this functional group. तर इथेनॉइक ॲसिडच्या ज्या केमिकल रिॲक्शन होतात त्या कशामुळे होतात? तर COOH या फंक्शनल ग्रुपमुळे होतात. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी, रिॲक्शन विथ बेस. ए रिॲक्शन विथ स्ट्रॉंग बेस. आता इथेनॉइक ॲसिडची स्ट्रॉंग बेसबरोबर रिॲक्शन आपण पाहणार आहोत. इथेनॉइक ॲसिड गिव्ज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन विथ अ स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म अ साल्ट अँड वॉटर. वेन इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म सोडियम ॲसिटेट CH3COONA या हायड्रोजनची जागा Na घेतो आणि हा हायड्रोजन आणि हा OH मिळून काय होतो? पाण्याचा रेणू तयार होतो, वॉटर मॉलिक्यूल. द आयुपॅक नेम ऑफ साल्ट फॉर्म्ड हिअर सोडियम इथॅनोएट. याला सोडियम इथॅनोएट हे त्याचं आयुपॅक नेम आहे अँड कॉमन नेम काय आहे? सोडियम ॲसिटेट. यू आर लर्नड इन द प्रिवियस स्टँडर्ड ॲसिटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड. विल द साल्ट सोडियम ॲसिटेट इज अ न्यूट्रल. आता साल्ट हा काय असणार आहे? न्यूट्रलच असणार आहे. रिॲक्शन विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट. सेकंड केमिकल प्रॉपर्टी, रिॲक्शन विथ कार्बोनेट अँड बायकार्बोनेट. इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ बेसिक साल्ट नेमली सोडियम कार्बोनेट टू फॉर्म अ साल्ट नेम्ड सोडियम इथॅनोएट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड गॅस. पहा रिॲक्शन. इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ सोडियम कार्बोनेट Na2CO3. तर तुम्ही थर्ड चॅप्टरमध्ये शिकलात सोडियम कार्बोनेट म्हणजेच वॉशिंग सोडा. इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट विथ सोडियम कार्बोनेट टू फॉर्म सोडियम ॲसिटेट, वॉटर मॉलिक्यूल अँड कार्बन डायऑक्साईड और सोडियम ॲसिटेट. आयुपॅक नेम ऑफ सोडियम ॲसिटेट इज सोडियम इथॅनोएट. द लाइम वॉटर इन द स्मॉल टेस्ट ट्यूब, लाइम वॉटर टर्निंग मिल्की इज द बेस्ट टेस्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. हा जर गॅस लाईम वॉटरमध्ये सोडला तर लाईम वॉटर मिल्की होते. याचा अर्थ इथे काय इव्हॉल्व होतो? कार्बन डायऑक्साईड. इफ सोडियम बायकार्बोनेट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ सोडियम कार्बोनेट इन द अबव रिएक्शन, सिमिलर ऑब्झर्वेशन्स आर ऑप्टेन. पहा, या ठिकाणी सोडियम कार्बोनेट घेतला आहे, त्याऐवजी सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaSCO3 म्हणजेच बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा. वेन इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ सोडियम बायकार्बोनेट to form sodium ethanoate or sodium acetate, water and carbon dioxide. Means same reaction is obtained when ethanoic acid reacts with sodium carbonate or sodium bicarbonate. Esterification reaction. Substances having ester as the functional group are formed by reaction between carboxylic acid and ethanol and an alcohol. पहा, इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ इथेनॉल. इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ इथेनॉल टू फॉर्म इथिल इथॅनोएट. या ठिकाणी काय झालं पहा, या हायड्रोजनची जागा या CH3CH2ने घेतली, CH2CH3 आणि हा हायड्रोजन आणि हा अल्कोहोल मिळून पाणी तयार झाले. मीन्स इथेनॉइक ॲसिड रिॲक्ट्स विथ इथेनॉल विथ ॲसिड ॲज ए कॅटलिस्ट टू फॉर्म इथिल इथॅनोएट. इट्स इथिल इथॅनोएट and this reaction is known as esterification reaction. Esters have sweet odor. तर इस्टरला स्वीट ओडर असतो. मेजॉरिटी ऑफ फ्रूट्स ओ देअर ओडर टू अ पर्टिक्युलर इस्टर प्रेझेंट इन देम. आता पहा, फ्रूट्स जी पक्व झालेली पिकलेली फळं असतात त्यांना विशिष्ट असा ओडर असतो, पर्टिक्युलर ओडर असतो. तर तो ओडर त्यांच्यामध्ये असणाऱ्या इस्टरमुळे प्रेझेंट असतो. Esters are used for making fragrance and flavoring agents. When an ester is reacted with alkali sodium hydroxide, the corresponding alcohol and carboxylic acids are obtained. This reaction is called saponification. What is meant by saponification? Answer is, when an ester is reacted with alkali sodium hydroxide, the corresponding alcohol and carboxylic acid are obtained. This reaction is known as saponification reaction.
इट इज यूज्ड ॲज प्रिपरेशन ऑफ सोप फ्रॉम फॅट्स. तर फॅट्सपासून सोपचं प्रिपरेशन करण्यासाठी सॅपॉनिफिकेशन रिॲक्शनचा यूज केला जातो. वेन इस्टर रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म सोडियम कार्बोक्झिलेट प्लस अल्कोहोल. हिअर वन क्वेश्चन इज गिवन. यूज युअर ब्रेन पॉवर. When fat is heated with sodium hydroxide solution, soap and glycerin are formed. Which functional groups might be present in fat and glycerin? What do you think? तर फॅट आणि ग्लिसरीनमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे याबद्दल आपण काय विचार करू शकतो पहा. द फंक्शनल ग्रुप कार्बोक्झिलिक ॲसिड मीन्स COOH इज कार्बोक्झिलिक ॲसिड इज प्रेझेंट इन फॅट. तर फॅटमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो? कार्बोक्झिलिक ॲसिड COOH. वेर ॲज द फंक्शनल ग्रुप मीन्स हायड्रॉक्झिल ग्रुप और अल्कोहोल ग्रुप OH इज प्रेझेंट इन ग्लिसरीन. तर फॅट्समध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजे COOH हा ग्रुप प्रेझेंट असतो. तर ग्लिसरीनमध्ये अल्कोहोल म्हणजेच OH हा ग्रुप प्रेझेंट असतो. हिअर सम प्रॅक्टिस क्वेश्चन्स आर गिवन. राईट द ॲन्सर्स ऑफ दीज क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. तर या ठिकाणी कार्बन कंपाऊंड्स हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. या चॅप्टरचा एक्झरसाइज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचा आहे. डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक्यू.